राज्यात लव्ह जिहादच्या घटना वाढत असताना जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतराला प्रतिबंध घालणारा कायदा राज्यात होऊ घातलाय। राज्य सरकारनं धर्म स्वातंत्र्य विधेयक विधानसभेत मांडलं असून या विधेयकावरती चर्चाही सुरू झाली आहे। एका विशिष्ट धर्माविरोधात हा कायदा नसून सर्व धर्मांसाठी तो समान असल्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं। तर ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा धर्म स्वातंत्र्य विधेयकाला आपला पाठिंबा दर्शवलाय। बळजबरी, फसवणूक इत्यादीद्वारे बेकायदेशीर धर्मांतरणापासून संरक्षण करण्याकरता हे विधेयक आहे। त्यामुळे कोणी धर्मांतर करू नये याकरता हे विधेयक नाही, तर फसवणूक, बळजबरी किंवा तत्सम बाबींकरता आणि त्या माध्यमातून होणारं धर्मांतर हे त्यापासून नागरिकांचं रक्षण झालं पाहिजे याकरता हे विधेयक या ठिकाणी आणलेलं आहे। एखाद्याचं धर्मांतरण केलं असेल तर धर्मांतरण करणारा व्यक्ती किंवा संस्था हे ज्या पद्धतीनं ते इन्व्हॉल्व असतील त्या पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षेस पात्र असतील आणि अशा पद्धतीनं झालेलं धर्मांतरण हे नल अँड व्हॉइड होईल। हे धर्मांतरण झालेलं नाही अशा पद्धतीनं शून्यवत व निरर्थक असं त्या ठिकाणी होईल। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं धर्म स्वातंत्र्य विधेयकाला पाठिंबा दर्शवताना काय म्हटलं आपण पाहूया। काहीतरी कोणाला तरी टार्गेट करून त्या ठिकाणी आता एका धर्माचं खूप मोठं अवडंबर माजवून दुसऱ्या एका विशिष्ट धर्मालाच त्या ठिकाणी कुठेतरी चेक बसावा, त्या धर्मालाच कुठेतरी या ठिकाणी आळा बसावा किंवा एकाच धर्मामध्ये कुठेतरी अपप्रवृत्ती सुरू आहेत त्यांना तिथे कुठेतरी कायद्यानं पूर्णपणे बंधन करावं अशा पद्धतीच्याच बातम्या काही लोकांच्या मुलाखतींनी बातम्या सुरू आहेत। आज सकाळपासून मुख्यमंत्री महोदय, मी सुरुवातीलाच तुम्हाला धन्यवाद दिले, मी याला पाठिंबा देण्याकरताच उभा आहे म्हणून मी सांगितलं।